नमस्कार, मी अमृता आणि महाराष्ट्र टीव्ही 24 च्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर नवरात्रीच्या पावन पर्वाच्या तुम्हा सर्वांना खूप मंगलमय शुभेच्छा। तर बघूयात आजचं मराठी बातमीपत्र। क्रिकेटर रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला। श्री जगदंबा देवी मातेच्या पवित्र भूमीत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम राशीन येथे संपन्न झाला। या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आणि वर्ल्ड कप विजेता रोहित शर्मा हे राहिले, जो क्रिकेट प्रेमींसाठी हा सोहळा खास आकर्षण ठरला आहे। याचबरोबर मनोरंजनाचा तडका म्हणून सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि श्रावणी महाजन यांचा मधुर आवाज सोहळ्याला रंगत झाला आहे। हा सोहळा क्रीडा आणि मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला। तर तरुण वर्गांनी खूपच मोठी गर्दी केलेली होती आणि रोहित शर्मा यांचे येताच टाळ्यांचा कडकडाट त्यांचे स्वागत करण्यात आले आहे। तसेच रोहित शर्मा यांनी मराठीमध्ये जामखेडकरांचे आभार देखील मानले। कसं काय कर्जत जामखेडकरांनो, पहिल्यांदा मी रोहित दादांचे भरपूर आभारी आहे। मला इकडे बोलवलं तुमच्या समोर। माझा मराठी एवढं काही चांगलं नाहीये, पण मी प्रयत्न करणार। मागचे जे 3-4 महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी, जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो, तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं आहे। वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलाय। पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशासाठी आलो इकडे। क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं। मला माहिती आहे इकडे आम्ही जी अकॅडमी आता जे ओपन करणार आहे, मला माहिती आहे आणि 100% गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार। माझं मराठी एवढंच होतं। धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं, धन्यवाद। रोहित दादा पवार यांनी रोहित शर्माला आमंत्रित केलं होतं, त्याबद्दल रोहित शर्मा आले होते। आज शिक्षण संस्थेचं संस्थेच्या शाळेच्या जागेमध्ये आज क्रिकेटचं ग्राउंड होत आहे सोनावाडी रोडला। दादांचा फार मोठं म्हणजे नियोजन आहे तिथं। तुम्ही कुठून आले? आम्ही आल्या बारामतीवरनं। जसं मला कळते तसं मी रोहित शर्माचा फॅन आहे आणि पहिल्यांदाच रोहित शर्माला इतक्या समोरून पाहिले। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी धनसिंग साळुंके, खरडा। आगाशीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका समन्वयक वसई विधानसभा अभिजित सांगळे यांनी केली होती। आगाशीत वैद्यकीय सुविधांचा नागरिकांना लाभ व्हावा म्हणून 9 फेब्रुवारी 2024 रोजी वैद्यकीय आरोग्य अतिरिक्त आयुक्त विनोद डवले यांना निवेदन देऊनही ही मागणी करण्यात आली होती। वसई विरार महानगरपालिका प्रभाग अ बोळिंज येथून शिवसेना उबाठा वसई विधानसभा समन्वयक अभिजित सांगळे यांनी सुचवलेल्या जागेचा प्रस्ताव तिथे झालेल्या पाहणीवरून त्या जागेचा रीतसर सर्वे करून अखेर 15 जुलै 2024 ला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या कामाला सुरुवात झाली आहे। तर वसई विरार महानगरपालिकेचे नव्याने आलेले वैद्यकीय अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे साहेब यांची भेट देऊन लवकर दवाखान्याचे काम पूर्ण करून आगाशी व पंचक्रोशीतील नागरिकांना यांचा जास्तीत जास्त लाभ व्हावा असे अभिजित सांगळे यांनी सांगितले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे काम पूर्ण होईल असे आश्वासन देखील अभिजित सांगळे यांनी दिले आहेत। या कामासाठी सतत पाठपुरावा करून आगाशी चालपेठ येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे उद्घाटन हे नगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांकडून 3 ऑक्टोबर 2024 ला करण्यात आले आहे। आगाशी गावातील रहिवासी व समाजसेवक प्रभाकर वागळे, सौरभ लोपसी व शैलेश चव्हाण तसेच
तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक राजन पाटील व आगाशीतील बरेच नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते। ज्या सुविधा आहेत त्या डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतीलच, त्या बेसिक सुविधांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। वॉर्ड 15, 34 तसेच अर्नाळा साईडचे येणाऱ्या लोकांनी पण इथे लाभ घ्यावा, कारण की प्रशासकीय हॉस्पिटल जे आपलं आहे ऑलरेडी आगाशीला, तिथे बरीच अशी गर्दी असते। त्या गर्दीचा काहीतरी एक प्रभाव ह्या साईडला कमी होण्याचे जास्ती चान्सेस आहेत। सामान्य जनतेला ह्याच्यात फायदा असा होऊ शकतो की हे ऑलरेडी वसई विरार महानगरपालिका एक शासनातर्फे तयार झालेलं दवाखाना आहे, त्यामुळे जितक्या कमीत कमी मूल्यांमध्ये जेवढी कामं करता येईल तेवढी कामं करण्याचा इथे प्रयत्न होईल। म्हणजे जिथे प्रायव्हेट डॉक्टरकडे तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतात, तिकडे इथे 10 रुपयामध्ये काम होण्याचे चान्सेस आम्ही व्यक्त करू इच्छितो। सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत आहे आणि रविवारी सध्या प्रशासकीय म्हणजे सुट्टी असल्यामुळे सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 5 हा दवाखाना चालू राहील। 24 तासासाठी पण प्रयत्न चालू आहेत, परंतु पहिले ओपनिंग होऊन इथला प्रतिसाद आपण बघूया। प्रतिसादावर अवलंबून आहे की येथे 24 तासाची सुविधा उपलब्ध करायची की नाही। त्या अनुषंगाने मग 24 तासासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत। या दवाखान्यासाठी सगळ्यात पहिले तर जसं कोविडमध्ये मी बघितलं हालाकीची परिस्थिती होती, तशीच इथेही तशीच होती। फिरता दवाखाना म्हणून आम्ही एक उपक्रम राबवला होता, त्याला खूप प्रतिसाद मिळाला। परंतु आता कोविड संपलेला आहे, नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळणे खूप गरजेचं आहे। ज्याप्रमाणे खूप लहान मुलांपासून ते बऱ्याच अशा लोकांना, यंग लोकांना हार्ट अटॅक सारखे प्रकार उद्भवत आहेत, तर कमीत कमी एक दवाखाना आपल्या जवळ असल्यास त्या काही गोष्टींचा आपल्याला लाभ होईल आणि त्या मोठ्या मोठ्या गोष्टींपासून, या छोट्या गोष्टींमुळे त्या मोठ्या मोठ्या गोष्टींपासून आपल्याला वाचता येईल, एवढंच एक माझं मत आहे। यहाँ पे बेसिक इन्वेस्टिगेशंस हो जाएंगे। हीमोग्लोबिन हो सकता है, आरबीएस और बीपी मेजरमेंट भी हो सकता है। रैपिड डेंगू एंड मलेरिया किट्स यहाँ पे अवेलेबल रहेंगे टेस्टिंग के लिए। फीमेल्स के लिए यूपीटी किट्स यहाँ पे रहेंगे अवेलेबल, और टीबी के लिए स्पूटम एग्जामिनेशन के लिए यहाँ पे कलेक्शन वगैरह हो जाएगा। और बेसिक हेल्थ फैसिलिटीज़ के बारे में बोले तो यहाँ पे बेसिक हेल्थ चेकअप हो जाएगा पेशेंट्स का, जो भी आएंगे उनको कम्युनिकेबल डिजीजेस जैसे कि कोई इन्फेक्शन हो गया, कफ फीवर हो गया, उसके लिए यहाँ पे ट्रीटमेंट हो जाएगा। एंड नॉन कम्युनिकेबल डिजीज़ बोलेंगे तो हाइपरटेंशन और डायबिटीज़ के लिए भी यहाँ पे मेडिसिन है, तो वो लोग उनके लिए यहाँ पे फॉलोअप कर सकते हैं। हाँ, ब्लड चेकअप में हीमोग्लोबिन चेक कर लेंगे, आरबीएस जो शुगर चेक करते हैं रैपिड वो वाला चेक कर लेंगे। रैपिड किट्स रहेगी डेंगू मलेरिया टेस्टिंग के लिए। ये सब है यहाँ पे ब्लड इन्वेस्टिगेशंस। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गोवर्धन बिहाडे, वसई पालघर। सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी कन्हानद्वारे दुर्गा माता मंदिर पिपरी येथील प्रसिद्ध जागृत दुर्गा माता मंदिरात कन्हान नदी पात्रातील पावन जलाची भव्य कलश कवळ शोभायात्रा काढून जल अभिषेक पूजनासह घटस्थापना करून भक्तिमय धार्मिक वातावरणात नवरात्र उत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला। गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 11 वाजता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी कन्हानद्वारे दुर्गा माता मंदिर चौक पिपरी कन्हान येथून नवकन्या महिला भाविकांनी कन्हान नदी पात्रात पूजा अर्चना करून 95 नवकन्या आणि 26 कावडधारी पुरुष अशा 121 कलशासह नवदुर्गेचे 9 रथ भजन मंडळी ढोल ताशे व डीजेच्या मधुर सुरात जय माता दी नवदुर्गा माता की जय च्या जयघोषात भव्य कलश कावड शोभायात्रा बीकेसीपी शाळेपासून काढून मुख्य राष्ट्रीय महामार्गानं गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक होऊन पिपरी मार्गाने भ्रमण करून पिपरी नवदुर्गा माता मंदिरात पोहोचवून दुर्गे मातेचे पंचामृतानं व कलशातील जलानं अभिषेक करून घटस्थापना विधिवत पूजा अर्चना आरती करून भक्तिमय धार्मिक वातावरणात नवरात्र उत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला। यावेळी भाविकांनी ठिकाठिकाणी फुलांच्या वर्षाने पाणी शरबत फळ वितरण करून जोरदार स्वागत केले। महिलांनी कलशधारी कन्या महिला व कावडधारी पुरुष भाविक भक्तांचे पाय धुवून अक्षदा लावून फुलांच्या वर्षावात पूजन करीत नमन करून भावनिक स्वागत केले। 9 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अष्टमी महायज्ञ 21 हवनकुंड पूजन महाप्रसाद घटविसर्जन आणि रावण दहन करून नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येईल। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ऋषभ बावनकर कन्हान।
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशानं गडचिरोली पोलीस दादा लोरा खिडकीचे माध्यमातून गडचिरोली पोलीस दलांकडून जिल्ह्यातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात। याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पाल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील माओवादग्रस्त अतिदुर्गम क्षेत्रातील सुरक्षित गरजू बेरोजगार युवतीकरिता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली पोलीस दल व BOI RCT गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने इच्छुक युवतींना ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण देण्यात आले होते। सदरचे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ आज दिनांक 3/10/2024 रोजी पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पडला। गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील 70 महिला प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता। दिनांक 4/9/2024 ते 3/10/2024 पर्यंत एकूण 30 दिवसांच्या प्रशिक्षणात महिलांना ब्युटी पार्लर व शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी ब्युटी पार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 35 प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी 1 नग ब्युटी पार्लर चेअर वाटप करण्यात आले आहे। तसेच शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 35 प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी 1 नग शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे। दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन व्यवसाय सुरू करण्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या। यवतमाळ शहराला पर्याप्त पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले। प्रत्यक्षात ही योजना अजूनही पूर्ण झालेली नसून नागरिकांना 8 ते 10 दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे। सदर योजनेची अशी विदारक परिस्थिती असताना गुपचूपपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिशाभूल करून अमृत योजनेचे लोकार्पण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पंतप्रधानांची दिशाभूल केल्याप्रकरणी जबाबदार अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे कोषाध्यक्ष ओम तिवारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। आज त्यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही बातमी दिली। अमृत योजनेचे काम सन 2019 मध्ये पूर्ण करायचे होते, मात्र कंत्राटदारांच्या अडेलतट्टू धोरणामुळे तसेच सत्ताधारी आमदारांच्या निष्क्रियतेमुळे ही योजना आजही पूर्ण झालेली नाही। त्यामुळे नागरिकांना 10 दिवस आड अशा पद्धतीने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे। ही योजना पूर्ण करीत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे 5 वेळा पाईपलाईन फुटून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेवटी 28 किलोमीटर पाईपलाईन नवीन टाकावी लागली। आजही या योजनेतील कामे पूर्ण झालेली नाही। आमदार मदन येरावार यांनी वारंवार नागरिकांना या योजनेतून आठवड्यातील 7ही दिवस 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले। प्रत्यक्षात 10 दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे। त्यामुळे यवतमाळात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत। एकीकडे नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असताना अमृत योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारे भाजपाचे आमदार मदन येरावार यांनी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा दिशाभूल केल्याचे समोर आले आहे। आमदार महोदयांनी नगर परिषद प्रशासनावर दबाव टाकून अमृत योजनेचे लोकार्पण करण्यास भाग पाडल्याचा आरोप ओम तिवारी यांनी केला आहे। आजचा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार आणि भ्रष्टाचार हे जे कार्यक्रम पूर्ण देशामध्ये चालू आहे, त्याच प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या शहरामध्ये सुद्धा जे यवतमाळमध्ये जे अमृत योजना आहे ते पूर्णत्वात आली नाही, त्यानंतर सुद्धा त्याचा लोकार्पण करण्यात आलेला आहे। याचा आमचा विरोध आहे। कोणत्याही घरी 24 तास नळची सेवा नाही आहे आणि यांचा पहिला फेज दुसरा फेज कोणताही फेज यांचा कंप्लीट झालेला नाही आहे। जे पाईपलाईन केलेली आहे ते सुद्धा फुटलेली आहे, रडखडलेली आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचा यांचा काम यांनी केलेलं आहे। आजपर्यंत ते काम पूर्णत्वात आलेलं नाही आहे। याचा विरोध आणि याची तक्रार करिता आणि यांनी जे ओबेरॉय हॉटेलमध्ये काल जे 2 ऑक्टोबर रोजी याचा लोकार्पण सोहळा केला, याचा निषेध करण्याकरिता आज आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ। मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। ताई
हे घ्या तुमचा सिलेंडर. आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. तू ग हे कुठून आणलं? आणला. साडी पण वा, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.